हाय हाय मित्रांनो, मी रोहित राणे तुमचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये. असा ब्लॉग आम्ही पहिल्यांदाच बनवतो आहे. सो आम्ही माझे फ्रेंड्स आणि आम्ही सगळे असे कर्जतला चाललो आहे रिसॉर्टला ट्रिपसाठी. तर त्यासाठी आम्ही ब्लॉग बनवायचं ठरवलं आहे. तर बघूयात आता या ब्लॉगमध्ये काय काय दाखवता येईल. तर आता वाजलेत सकाळचे 5:45. तर आता आम्ही निघणार आहोत कर्जतला. तर आम्हाला घ्यायला तिकडून श्रेयश येतोय कात्रजवरून, आणि मनीष आणि अभिषेक तिकडून नारायणतून येणार आहेत, आणि बाळा आणि वैभव हे दोघंजण नवले बीचच्या इकडून येणार आहेत. आणि मग आम्ही एकत्र आता भक्तिशक्ती चौकात भेटून मग तिथून पुढे जाणार आहोत. तर आता फायनली आपण निघालोय. हे आता रुद्र आणि श्रेयश पुढे चालले. चला चला, बाय बाय. हे आमची मम्मी बाय बाय करायला आले. नीट जा सांगते. तर आता आपण निघालोय कर्जतच्या दिशेने. हा बॉम्बे पुणे हायवे आहे आणि आमच्या आता 3 गाड्या आहेत. त्यामध्ये मी, श्रेयश आणि रुद्र असा एका गाडीवरती बाला आणि आपला वैभव, आणि एका गाडीवरती मनीष आणि अभिषेक, असं आम्ही सगळे चाललो आहे कर्जतला. आमचा फार्म हाऊस आम्ही बुक केला आहे, त्याचं नाव हॅपीलँड रिसॉर्ट. तर तिकडे आम्ही चाललो आहे. तर बघूयात आता काय होते पुढे. तर आता हे जे दृश्य दिसतंय ते बॉम्बे पुणे हायवेवरचं लोणावळ्याच्या आसपास आहे, खंडाळा घाटामध्ये. आणि आजूबाजूचा निसर्ग आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढं काही दाखवता येईल तेवढं आम्ही शूट केलं आहे याच्यामध्ये. बघूयात आता पुढे अजून काय दाखवता येईल. हा ॲक्च्युली खंडाळ्याचा घाट आहे. या घाटामध्ये आम्ही आता आहोत. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय कर्जतला. इथं आपल्याला रोशन, अक्षय आणि ओमकार आणि परत अक्षय बांधरे असे एवढे सगळे आपले बिल्ल्या हे सगळे मित्र भेटले. आता आम्ही थोडं स्पीड झालोय. मी थोडा गाडीवरती होतो सकाळपासून. आता या 4 व्हीलरमध्ये आलोय रोशनच्या. इथे पुढे रोशन आणि अक्षय बसले. इकडे ओमकार आहे. आता आपण रिसॉर्टला चाललोय. हॅपीलँड रिसॉर्ट आहे आपला. अशा पद्धतीने आपण इथं पोहोचलेलो आहे. तर आता आपण पोचलोय आपल्या रूममध्ये. ओके, हे कर्जतमध्ये ही आपली रूम आहे. ही रूमची कॅपॅसिटी 24% आहे. ही जी आहे ती डॉर्मेटरी आहे 24%ची. तर आता सगळे थकलेत, सगळे आता चेंज वगैरे करतायत, कारण आता पूलमध्ये आम्हाला खेळायला जायचंय. हॅलो गाईज, आपण आज आलो आहे हॅपीलँड फार्म हाऊसला. आपलं फार्म हाऊसचं ज्याने नियोजन केलं तो माणूस रोहित राणे. एक नंबर नियोजन आहे. हॅपीलँड फार्म हाऊस मध्ये घुसल्या आम्ही जे बघतोय निसर्ग इथला. निसर्ग एवढा अजून दिसला नाही, आला नाही. तो संध्याकाळी 67 फॅमिली वाला तर येणार आहे. फक्त नॅचरल ब्युटी आता आहे, बाकी सगळं अजून यायचं बाकी. ओके. हा, आपण त्याची वाट बघू संध्याकाळपर्यंत. आता हळूहळू मैफिली गंगामध्ये हे सगळे तुम्ही मित्र बघतायत, खूप दिवसांनी भेटले आहेत. ते आता भेटतील, मस्तपैकी मजा मस्ती करतील. आता इथून पुढं रोहित राणे काहीतरी सांगतील. हाय मित्रांनो, आम्ही हा प्लॅन केला होता कर्जत ट्रिपला जायचा खूप वर्षानंतर. तर आता हे सगळे माझे मित्र आहेत गावाकडचे, दामनदिव मधले. हे सगळे इथे आलेत. तर सगळ्यांचं इंट्रोडक्शन मी देतो तुम्हाला आता. तो पुढे आहे तो रोशन, त्याच्यानंतर तो अक्षय बांद्रे. हा आहे तो रोशन, सॉरी श्रेयश माझा भाऊ. ओके, तो अक्षय कदम. आणि तो ओमकार तो मुंबईवरून आलाय. हा आपला बाळा, हा पुण्यावरून आलाय. आणि हा वैभव, हा पण पुण्यावरून आलाय. हा माझा छोटा भाऊ. आणि हा आपला मनीष शेठ. ओके, तर असं आपण सगळे कर्जतला आलोय रिसॉर्टला. आणि हा स्वतः अभिषेक आणि आम्ही. ओके, तर आता आपण जस्ट आता इथे पोहोचलोय. तर बघूयात आता काय काय करता येईल आपल्याला. सुरुवातीला आपण आता ह्या पूल मध्ये आपण स्विमिंग करणार आहे सगळेजण. सो एन्जॉय करूयात आणि बघू पुढे काय काय असेल ते तुम्हाला दाखवू. चला, थँक्स.
पाहुणा घ्या पाहुणा. जो बाला जो जो रे जो. आता सगळे पाण्यात नाचून जाम दमलेले आहेत. स्वतः इथं मस्तपैकी कार्यक्रम चालू आहे. प्रत्येक आपले ताट घेऊन सगळे पदार्थ भरत आहेत. व्हिडिओ काढतो आता असा टाकतो ना ब्लॉग मध्ये. हे जे काय मैत्री चषक होणार आहे तर त्यामध्ये मी स्वतः पण पार्टिसिपेट करणार आहे आणि मी पण कुठल्या ना कुठल्या तरी टीम मध्ये खेळणार आहे. पण तरी मला थोडासा व्हिडिओ बनवण्याचा चान्स मला अभिषेकने दिला, त्याबद्दल मी अभिषेकचं खूप आभार मानतो. पण इथून पुढे जी काय आपली मॅच रेकॉर्ड होणार आहे तो अभिषेक करणार आहे. जेवढं जास्तीत जास्त रेकॉर्डिंग करता येईल तेवढं तो करेल. आणि मला माहिती नाही की किती किती आम्ही ह्या गोष्टी दाखवू शकतो, पण जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा आम्ही दाखवू. आमची मॅच रेकॉर्ड करून दाखवू. आम्ही खूप म्हणजे खूप वर्षापासून आम्ही आमचं चाललं होतं की कुठे ना कुठेतरी ट्रिपला जायचं आणि अशा प्रकारे मॅच वगैरे खेळायची. कारण हे लोक कधी जास्त म्हणजे असं ऑफिस वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये खूप बिझी असतात आणि त्यामध्ये थोडासा वेळ काढून क्रिकेट वगैरे खेळावा आणि बाकीच्या गोष्टी पण एन्जॉय कराव्या. म्हणजे नुसतंच क्रिकेट नाही तर बाकीच्या गोष्टी पण एन्जॉय कराव्या असा आमचा फक्त एक एम होता. आणि त्यासाठी आम्ही कर्जत ट्रिपचा प्लॅन केला. तर बघूयात काय होतंय. हाय एव्हरीवन. तर आता आपल्या ठरल्यानुसार आपला मैत्री चषक होणार आहे. त्या मैत्री चषक मध्ये 2 टीम असणार आहेत आपल्या. एक म्हणजे आपली जबरदस्त नाग्या आणि बिंदास बिल्ल्या अशी या 2 टीमांची इथे मैत्री चषक मध्ये मॅच होणार आहे. आणि या मैत्री चषकची ट्रॉफी तुम्ही बघताय, इथे ट्रॉफी सजली आहे एकदम सुंदर अशी ट्रॉफी जबरदस्त नाग्या आणि बिंदास बिल्ल्याची. हे बघा मैत्री चषक त्याच्यावरती लिहिलेलं आहे आणि आमची मैत्री 100% विश्वासाची खात्री असं हे ब्रीद वाक्य ह्या कपचा. आणि अशी आपली टुर्नामेंट आता सुरू होणार आहे. तर हे कॅप्टन आहेत जबरदस्त नाग्या टीमचे आणि हे कॅप्टन आहेत बिंदास बिल्ल्या टीमचे. सो लेट्स गो. फायनली कॅप्टन बिंदास बिल्ल्या टीमचा कॅप्टन अक्षय मांद्रे. जबरदस्त नाही रे बिंदास बिल्ल्या. अरे बी जबरदस्त नाग्या. तर कोण कोण नाही. तर आता हे 2 जण टीम पाडतायत दोन्ही कॅप्टन. तर अशा प्रकारे आपला बिंदास बिल्ल्या टॉस जिंकलाय आणि बिंदास बिल्ल्याने बॅटिंग घेतली आहे. तर बिंदास बिल्ल्याच्या टीम मध्ये मी स्वतः आहे, वैभव आहे, रोशन आहे आणि तिकडे जबरदस्त नाग्याच्या टीम मध्ये मनीष आहे, ओमकार आहे आणि बाला आहे. अशी स्ट्रॉंग टीम आहे त्यांची पण आणि इकडची पण टीम स्ट्रॉंग आहे. तर बघूयात की कसा मॅचेस होतात आणि कोण कसं जिंकतंय ते. आता तुम्ही बघताय जिकडे तिकडे नुसतं एकच नाव आशिष कदम उर्फ बाला. भरपूर मेहनत घेत आहेत कारण बालाच्या आयुष्यामध्ये ट्रॉफी जिंकणं हे सध्या बालाला खूप महत्वाचं वाटतंय. आणि बालाला नाही स्टंप उडताना मला तू दिसला नाहीयेस त्यामुळे काय टेन्शन घेऊ नकोस.
पण तरी पण तू मेहनत घेतोयस ट्रॉफी जिंकण्यासाठी, ते सगळे जण बघतायत. कडक थांब म्हणलाय न बोल्या. शॉर्ट आहे रोहन. तर मित्रांनो फायनली आमचा टुर्नामेंट झालाय आणि आमच्या टुर्नामेंट मध्ये मैत्री चषक मध्ये आपली बिंदास बिल्ल्याची टीम जिंकलेली आहे आणि बिंदास बिल्ल्याला आता जबरदस्त नाग्या ट्रॉफी देताना एवढी अहमदाबाद वरून ट्रॉफी त्यांनी घेऊन आली होती आणि ती आता अक्षय मांजरे आमच्या टीमचे कर्णधार बिंदास बिल्ल्या जिंकलेले आहेत. आणि आणि मी अक्षय मांजरे यांना विचारतोय की तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही ही टुर्नामेंट जिंकली आणि पहिल्यांदाच आयोजित केलेला हा कप. खूप आनंद वाटतोय या ट्रिप बद्दल. जे आपण आयोजन केलं होतं मॅचचं ते मस्त झालंय आणि आपण ट्रॉफी पण जिंकले. त्यामुळे उद्या माझ्याकडून सगळ्यांना चाय. या सामन्याचे सामनावीर वैभव खांबे. बोला आपल्याला आपली प्रतिक्रिया सांगा. लय भारी वाटतंय. 4 पैकी 3 मॅच हरवले आम्ही. 4 पैकी समोरच्या टीमला आम्ही 4 मॅच हरवलेत. 1 जिंकले फक्त ते 5 पैकी. हा आणि आमचे धडाडीचे फलंदाज रोहित राणे आणि कॅमेरे घे. मला काय वाटतंय आणि या टुर्नामेंटचे मॅन ऑफ द टुर्नामेंट रोहित राणे. ऍक्च्युली लहानपणापासूनच मला असं छोट्या ग्राउंडवरचे क्रिकेट खेळण्याचा खूप अनुभव आहे. त्यामुळे बॉक्स मधले क्रिकेट मला खेळायला खूप आवडतं. हा ओमकार जरी नाही म्हणत असला तरी मला आवडतं. त्यामुळे आम्ही जरी यांनी 101 रन चेस केले असले तरी 4 मॅच हरलेत ते. आणि ही ट्रॉफी मिळाल्याबद्दल मी खूप आनंदी आहे आणि थँक्यू ब्रॉडकास्ट. आणि या टुर्नामेंटचे सेकंड हायेस्ट रन गेटर मनीष शिवन. आपली प्रतिक्रिया सांगा. त्याचं 90-101 रन अरे थँक्यू गाईज. मी माझ्याकडनं 100% द्यायचा प्रयत्न केला, पण माझ्याकडनं 3 मॅच लूज झाल्या. त्याची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढच्या टुर्नामेंटला मी खेळायचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. अजून आपण ही ट्रॉफी आम्हाला दिल्याबद्दल तुमचे आम्ही धन्यवाद बोलतो आणि इथेच माझे भाषण. तर प्रेक्षकांनो, लंगोटी मित्र मंडळ चषक इथेच संपत आहे अशी आम्ही घोषणा करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही 101 रन चेस इथं पकड, मला बी नाचायचंय. बघा प्रत्येकाने तो स्वतःची दारू दाखवा. तुझा गेमच करणार आता. तर ब्लॉग मध्ये सगळं कव्हर झालं. हा बा ह्याची वाकडा ब्रँड आहे बघ. बॅक पायपर सोडा. हा आपल्या मैत्रीचा केक आहे. आपण आता तो कापणार आहे. सगळे मित्र मिळून हे बघा सगळे बसले तिथे. आता सगळे मिळून हा केक कापणार आहेत. तर हे घे. सगळ्यांनी तर आता रात्रीचे 2:30 वाजलेत आणि आम्ही आता चहाच्या शोधामध्ये बाहेर आलो होतो, पण आता कॅरम खेळायला बसलोय. आता इथे कॅरम खेळतात सगळेजण आणि कॅरम खेळता खेळता आता बहुतेकांचे हात दुखलेत म्हणून आता इथे पाय दुखवायला हे आलेत फुटबॉल खेळण्यासाठी. आता रात्रीचे 2:30 वाजता हे फुटबॉल खेळतायत. असं खूप सारा एन्जॉय आम्ही केलाय रिसॉर्टमध्ये. तर आता फुटबॉल खेळून म्हणजे तिथे ॲक्च्युली फुटबॉल खेळण्यासाठी पोल नव्हते गोलकीपरचे, तर त्यामुळे मग आम्ही ठरवलं की मधला कावळा खेळायचा फुटबॉलनी आणि रात्रभर कोणाला झोपून नाही द्यायचं. म्हणजे आम्ही आमचं ठरवलं होतं की झोपायचं नाही, पूर्ण रात्र एन्जॉय करायचा, एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायचा, कारण अशी टीप पुन्हा होणार नाहीये.
खूप वर्षातून असं जमलंय, त्यामुळे मग आम्ही रात्र तर फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. लहानपणापासून आम्ही ट्रिपचा प्लॅन करत होतो, एकदम छोटे होतो तेव्हापासून, पण ट्रिप होत नव्हती. शेवटी आता फायनली आमची ट्रिप झाली आहे. तर आपण सगळ्यांना एकदा त्यांचं मनोगत विचारू, म्हणजे कशी वाटली ट्रिप. ओके, तर सगळ्यात आधी हा आपला इथं मनीष आहे. मनीष काय वाटतं ट्रिप बद्दल तुला, कशी वाटली? आपली ट्रिप एक नंबर चालू आहे आता सध्या, एन्जॉय तर चालूच आहे अजून. म्हणजे अजून चालू आहे ट्रिप, पण आतापर्यंत जे तू एन्जॉय केलंस तुला कसं वाटलं? आतापर्यंत मी आता कशी दिलं, पण मी 2,500 एन्जॉय केलं. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके, हा हा आपला अभिषेक आहे. अभिषेक, तुला कशी वाटली ट्रिप? फार मजा आली. आम्ही सकाळपासून 2 वेळा क्रिकेट खेळलो, 2 वेळा स्विमिंग पूल मध्ये गेलो, उड्या मारल्या, पोरांना नाचवला, बिहारी पोरांना कोकणी गाण्यावर नाचवला. ज्या मजा आली. आणि मनीष म्हणाल्याप्रमाणे 1800 रुपये देऊन 2,500 एन्जॉयमेंट केले. अजून 5,000 एन्जॉयमेंट करायचं. मस्त वाटलं. 8वी पासून प्लॅन करतोय, आता सक्सेसफुल झालाय, त्या पण रोहितमुळे. थँक्यू 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 मनीष. हा आपला रुद्र आहे. रुद्र, तुला काय वाटतंय का तो परीक्षा टाकून आलाय. ही? मला इथे खूप भारी वाटतंय. मी दादाकडे हट्ट करेन इकडे आलो. ओके, हा आता आपला ओमकार आहे. तो बोलतो की मी उद्या बोलेन, त्याला आता काय बोलायचं नाही ट्रिप बद्दल. हा श्रेयश आहे. श्रेयश, तुला काय वाटतं ट्रिप बद्दल? खूप छान वाटलं, मस्त एन्जॉय झालं. हा अक्षय 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 बडोद्यावरून खास मागवलेला माणूस आहे. तर तुला काय वाटतं अक्षय, तुला? खूप धक्के खाऊन आलेलो आहे गाईज. मी तुम्हाला माझं दुःख आधी सांगतो. मी खूप रेल्वे मधून धक्के खाऊन आलेलो आहे. मग नंतर आताच खूप मजा आली. ते धक्के मला आता आठवत नाही. तुला जेवणाबद्दल काय वाटतं? जेवण कसं होतं? जेवण मध्ये भारीच होतं. मी 3-4 वेळा रस्सा पिऊन घेतलेला आहे. आता हा आपला बिल्ल्या आहे. बिल्ल्या म्हणतो की मला काय बोलायचं नाही, कारण बिल्ल्या बहुतेक बिझी आहे त्याच्या कुठल्या तरी इम्पॉर्टंट कामामध्ये. आणि इकडे आपले 2 प्लेयर आहेत अजून, बाळा आणि वैभव. बाळा, तुला काय वाटतं ट्रिप बद्दल? तू पहिल्यांदा असा रिसॉर्टला आलाय, तुला काय वाटतंय? मला खूप बरं वाटलं. हे सगळं आम्ही लहानपणी एकत्र वाढलो, सगळे मित्र एकत्र ट्रिप केली. पहिलीच ट्रिप आहे आमची. एकदम भारी, एकदम मस्त एन्जॉय केली मी ट्रिप, आणि करतोय अजून. सेम सेम सेम. जेवणाबद्दल सांगा तुम्ही, म्हणजे जेवणाबद्दल. आणि आपण आता स्टार्टरला काहीतरी आपण चिकन लॉलीपॉप आणि व्हेज मध्ये पनीर क्रिस्पी अशा गोष्टी मागवल्यात. तर कसं वाटतंय तुला म्हणजे असं स्टार्टर वगैरे कसं वाटतं, किंवा जेवण वगैरे कसं वाटलं? जेवण तर खूप चांगलं होतं. आता आम्ही स्टार्टर मागवलं. स्टार्टर मे बी येईल आता एक 15-20 मिनिटात. स्टार्टर आल्यानंतर बघू आपण कसं लागतंय, आणि तुम्हाला देऊ फीडबॅक. थँक्यू. तर बाळाला तर खूप आवडलाय रिसॉर्ट. तो आल्यालाच मला बोलला होता की 1 नंबर म्हणून. आणि हा आपला रोशन फायनली. आता रोशन, थांब 1 मिनिट, मी तुला माईक देतो, मग तू बोल. तू मला काय काय सांगशील की जेवण कसं वाटलं, किंवा हे हॅपीलँड रिसॉर्ट आहे त्याचा नेचर वगैरे कसं आहे, ऍम्बियन्स कसा आहे, तो सांग. हा रिसॉर्टला पहिला रोहित राणेने व्हिजिट केली होती. त्याच्यावरून आपण एक अंदाज घेतला की रिसॉर्ट कसा आहे. तर त्याच्या सजेशन प्रमाणे आम्ही सर्वांनी त्याला होकार दिला, आणि आम्ही आलो सर्व, आणि खूप एन्जॉय केलं. रिसॉर्ट खूप भारी आहे. आणि आता बघू, उद्या सकाळी आमचा पुढं प्लॅन एक्सटेंड करायचा विचार चालू आहे. 1 दिवस अजून आम्ही वाढवू. रोहित स्पॉन्सर करणार आहे. तर असा विषय आहे, बघू आता काय होतंय. आपले लंगोटी मित्र रोहित राणे यांनी मागच्या 2 महिन्यापासून घेतलेली मेहनत आज ती कामाला आली काल, आणि आपण खूप एन्जॉय केला, खूप हे केलं. तर आपण त्याला त्यांनी हेच केलं, आपल्यासाठी व्यवस्थापन केलं. तर त्याला आपण सन्मान चिन्ह देत आहोत. त्यांनी मान्य करून घ्यावं, आणि त्याला काय वाटतं त्यांनी थोडं मनोगत व्यक्त करावं. सगळ्यात आधी थँक्यू धन्यवाद. सगळ्यात आधी तुम्ही सगळ्यांनी माझ्या एका फोनवरती कोणी पण मला नाही बोलला. सगळेजण बोलले की तू ट्रिप फक्त काढ, आपण जाऊ म्हणून. जे काय असेल ते मला सांग. सगळे मनापासून आले, एन्जॉय केला, आणि मला एवढा सन्मान दिलाय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि अशीच आपण पुढची ट्रिप पण काढू आणि सोबत जाऊ. फक्त अशीच एकजूट राहा सगळ्यांनी, आणि ग्रुप पण असाच ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला काहीतरी बोलायचं आहे. हा काल आता लग्नाची त्यांची हे झालेली आहे. ते तुम्ही समजून घ्या काय तो. आता लग्न ठरलेलं आहे. 6 मेला त्यांचं लग्न आहे.
हा त्याचं अभिनंदन. रोशन कदम पण आलेत, त्यांनी पण ट्रिपला खूप चांगला सपोर्ट केला. त्यांनी स्वतःची 4 व्हीलर घेऊन आले, केक वगैरे घेऊन आले. सगळ्यांनी प्रत्येकाने इंडिव्हिज्युअल काय ना काहीतरी केलंय. त्यामुळं रोशन तुला काय वाटतंय? मला काय नाही, आम्हाला सर्वांनाच चांगलं वाटतंय खूप. थँक्यू असं आयोजन केल्याबद्दल. आणि असंच आता आमच्या बरोबर राहा, लग्न झालं आम्हाला विसरू नको फक्त. ठीक आहे, हा ठीक आहे. चला पार्टीला हॉटेलला भेटू आता डायरेक्ट. तर गाईज आपली आता ट्रिप संपलेली आहे आणि आपला ब्लॉग पण संपलेला आहे. तर अशा प्रकारे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. अँड आपला हा जो ब्लॉग आहे तो क्रेझी भाऊ ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.